आपल्या अकाउंट गुगल ॲडमध्ये किती बॅलन्स आहे ते चेक करायचं आहे. तर तो कसा चेक करणार अमरदीप? बिलिंगमध्ये. इथं बिलिंगमध्ये जाऊन काय करायचंय? बिलिंग ॲक्टिव्हिटी समरीमध्ये नाही दिसणार. ₹20 आहे फक्त. मग आता टाका त्याच्यामध्ये बॅलन्स ऍड करायचा. मी तुम्हाला तेच बोललो की मी आज परत सर्च ऍड रन करू का ह्यांच्यासाठी, का हेच 2 कॅम्पेन रन करू पुढं? हेच 2 पुढं कंटिन्यू. नवीन जर केलं तर परत त्याला टाइम लागेल. त्याच्यामुळं आहे त्या कॅम्पेन मध्ये चेंज करता आले पाहिजे. गुगलला स्क्रॉल करायला म्हणजे अजून हा लर्निंग स्टेज मध्ये आहे. आपण कधी रन केलाय कॅम्पेन? परवा दिवशी रन केलाय. आता ह्याच्यामध्ये परत ₹500 टाकायचं. म्हणजे आता काय लोक कसं करतात माहितीये का, कॅम्पेन रन करतात. म्हणजे आता मी रन केला 24 तासासाठी ठेवलाय. मग आपण त्याच्यामध्ये ₹500 टाकले. मग ₹500 टाकल्यानंतर तो कॅम्पेन संध्याकाळी 3 वाजता 4 वाजता बंद होईल. मग तो बंद झाला, बंद होऊन नंतर परत त्याच्यामध्ये ₹500 टाकतात. मग पहिल्यापासून सुरुवात होते. मग ज्यावेळेस कॅम्पेन पॉज होऊन परत स्टार्ट होतो त्यानंतर त्याला इम्प्रेशन यायला अजून टाइम लागतो. आणि इम्प्रेशन आल्यानंतर क्लिक्स येतात आणि क्लिक्स आल्यानंतर मग कन्व्हर्जन होतात. समजलं का? त्याच्यामुळे कॅम्पेन हा बंदच नाही होऊन द्यायचा. म्हणजे तुम्ही काय केलं, फंड ऍड करत राहायचं. मग जर जास्त फंड जर संपत असेल तर तुम्हाला काय करायचंय, कीवर्डला फ्रेज करा किंवा एक्झॅक्ट करा आणि जे जास्त पैसे खातात त्यांना रिमूव्ह करून टाका. समजलं? मग कॅम्पेनला तुम्ही काय कन्सिस्टन्सी चाललं. म्हणजे जसं तुम्ही व्यायामाला गेलात, 1 मिनिट व्यायाम केला आणि 10 मिनिटं ब्रेक घेतला, 1 मिनिट व्यायाम केला आणि 10 मिनिटं, चालेल का? नाही चालेल. म्हणजे कन्सिस्टंटली जर तुम्ही व्यायाम केला तरच तुमचा फायदा आहे. तुम्ही अर्धा तास करा पण कन्सिस्टंटली करा. तुम्ही 2 तास जिमला येतं आणि असा व्यायाम करतात, 10 मिनिट जिम मारायची, अर्धा तास थांबायचं, 10 मिनिट जिम करायची, अर्धा, होईल का व्यायाम? तर सेम तसंच होतंय. 90% लोक असा प्रॉब्लेम करतात. तर ह्या बेसिक टिप्स सांगितल्यात मी तुम्हाला. मग दुसरं काय करायचंय, आता मी शिवांगी मॅडमनी सांगितलं, पहिलं तर काय करा तुम्ही, ते कीवर्ड जाऊन चेक करा. दुसरं काय, आपण बजेट जेवढे ठेवले ते कमी करा बजेट. आपण 2000 ठेवले ते 500 बजेट करा दिवसाचं, अजून पैसे कमी लागतील. हे क्वेश्चन तुम्हाला विचारतात गुगल ऍड मध्ये, त्याचा आन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे. मग आता हा OTP टाकायचा आहे. त्यांना रिझल्ट आला तर ते पैसे देतील आपल्याला का तसंच देतील? 6228 प्रोसीड. आणि हे एकदा तुम्ही सेटिंग करून ठेवली म्हणजे कसं, आता एकदा जर सगळं तुमचं व्यवस्थित चालायला लागलं, तुम्हाला कन्व्हर्जन पण येतंय, नंतर काय करायचं, परत नंतर तुम्हाला कॅम्पेन रन करायचंय का? आता इथे 1 मेला पण टाकले आपण ₹500 फंड रनिंग लो. ज्यावेळेस 1000च्या खाली असतं, 1500च्या खाली, त्यावेळेस आता मी सगळी सेटिंग करून ठेवली. मला एखादा कॅम्पेन रन करायचा आहे, तर मला काय करायचंय, फक्त बूस्ट बटन वरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केलं आणि झालं. नुसतं बूस्ट करून पैसे ऍड करायचे, कॅम्पेन लगेच रन होतो. पण ह्याच्यासाठी काय केले आपण, सेटिंग करून ठेवलेली होती. कोणता कॅम्पेन होता? आता काय केलं, नुसतं बटन टाकलं, झाला कॅम्पेन. किती सेकंद लागले फक्त कॅम्पेन रन करायला? पहिले सेटअप करून ठेवावं लागतं, मग कमी टाइम लागतो. नुसतं काय करायचंय, क्लिक करायचंय. फक्त आपल्याला कोणतं करायचंय,
ह्याच्यामध्ये आपल्याला आधी करता येईल का? नंतर पोस्टर टाकायची गरज आहे का? नुसतं बूस्ट वरती क्लिक केलं, ऑलरेडी टार्गेट ऑडियन्स वगैरे आधी सिलेक्ट करून ठेवले त्या ऍड मॅनेजर म्हणून. नुसतं एवढं करायचं, झालं कॅम्पेन. आत्ताच्या आता 2 सेकंदात 2 कॅम्पेन रन झाले. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये काही चेंज नाही करायचं. आज नवीन मी तुम्हाला शिकवणार होतो, ऑनलाईन वाले माहितीत का? सलोनी, आता ऍसेट काय असतं? ऍसेट काय असतं? आता आपल्याला ऍसेट लावायचे. आपला कॅम्पेन कसा दिसतोय हा पाहायचा आधी. ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं आपण. हा आपला काय आहे? सिलेक्टेड कॅम्पेन आहे, 2 कॅम्पेन आहे. तर त्याच्यातला हा ओनली कॉल वाला जो आहे तो असा दिसतो. कसा? कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्ट इज अ गेम चेंजिंग इन द वर्ल्ड ऑफ एज्युकेशन. ह्याला काय कॉल आउट एक्सटेन्शन आहे का? नाहीये. मग त्याला ऍसेट लावायचे. ते ऍसेट लावण्यासाठी आपल्याला काय लावायचंय? इथं ऍसेट मध्ये जायचं. कुठं जायचं? ह्या ऍसेट मध्ये. सर ऍसेट म्हणजे काय? ऍसेट म्हणजे काय? प्रॉपर्टी. तुमचा ऍसेट किती आहे? जी पण गोष्ट आपल्याला इन्कम देते त्याला ऍसेट बोलतात. मग जसं की आपण ऍसेट जर लावले तर जास्त लोक त्याच्यावरती क्लिक करू शकतात. बरोबर आहे. तुम्ही जर जास्त जाड असाल तर तुम्हाला मोठी खुर्ची लागेल. बरोबर आहे का नाही लागेल? तुम्हाला बाहेर जायचं म्हणलं तरी दरवाजा पण मोठा करावा लागेल. तसं की आपला कॅम्पेन जेवढा जाड असेल, जसं की आपण इथं आता सर्च करू BHK फ्लॅट्स इन पुणे. हा कॅम्पेन स्लिम फिट वाटतोय? वाटतंय का? एक वरती हेडलाईन आणि खाली एक डिस्क्रिप्शन आहे. बरोबर आहे ना? आता दुसरा एक कॅम्पेन तुम्ही लक्षात घ्या, तो खूप जाड आहे. आहे का असा एखादा? हा. त्याच्यामध्ये काय आहे? एक हेडलाईन आहे, नंतर 2 डिस्क्रिप्शन आहेत आणि हे पण आहे खाली. कधी कधी तर लय मोठा कॅम्पेन असतो. तर ह्यांनी रन नाही केले तसे. हे बघा खाली आता दिसला होता, वरती गेला. कोणता? इथं बघा हा कॅम्पेन. इथं किती आहे? हे मोठं आहे. आता ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, हा कॅम्पेन आहे. ह्याच्यावरती जर फक्त इथं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे वरती क्लिक केलं तरच रिडायरेक्ट होईल. खाली क्लिक केलं तर रिडायरेक्ट होईल का? नाही. मग ऍसेट आपल्याला पैसे कधी भेटतील? आपण रिडायरेक्ट करून तिकडे गेलो तर. पण आता इथं प्रॉबिलिटी काय? मी आवर प्लॅन्स, आवर टीम ह्याच्यावरती क्लिक केलं तरी रिडायरेक्ट होईल. म्हणजे प्रॉबिलिटी जी असते तर ह्यालाच ऍसेट बोलतात. समजलं का? हा फक्त एक लाईन वरती क्लिक केलं तर रिडायरेक्ट होईल. इथं आहे का काय खाली क्लिक करायला? ऍसेट म्हणजे काय? तर तुम्ही जे कॉल टू ऍक्शन बटन लावतात, कॉल नाव, गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड ट्रेनिंग सेंटर. मग ऍसेट 16 टाईपचे असतात. मग पहिलं म्हणजे काय? डिरेक्शन. तुम्ही जर खाली डिरेक्शन लावलं तर गेट डिरेक्शन वरती क्लिक केलं तर तो डायरेक्ट डिरेक्शनने आपल्या ऑफिसला पण व्हिजिट करू शकतो. किंवा प्राइस एक्सटेन्शन असतं. तर त्याच्यामध्ये काय असतात ते ना, ऍसेटमध्ये एक्सटेन्शन असतात. एक्सटेन्शन म्हणजे काय? जसं की मी इथं बसलोय आणि तिकडं काय आहे? चार्जिंग बोर्ड आहे. तो इथपर्यंत येत नाही तर आपण एक्सटेन्शन लावून वाढू पण शकतो. तर कॅम्पेनला मोठा रुंद करण्यासाठी आपण एक्सटेन्शन लावतो. मग एक्सटेन्शन 16 टाईपचे असतात, तर ते ऍसेट म्हणून. तर काय करण्यासाठी? कॅम्पेन तुम्हाला सांगतो, इथं बघा आता तुमचं लक्ष नसेल, हे जे खाली लावलेत ना, सर मला हा कळलं, कॅम्पेन ते कळलं, पण आता काय म्हटलं काय लावलं? कॅम्पेनला जर आपण एक्सटेन्शन लावलं तर कॅम्पेन वरती क्लिक थ्रू रेट पण वाढतो. म्हणजे आता इथं आपण फक्त ह्याच्यावरती क्लिक केलं तरच रिडायरेक्ट होईल.
किंवा मला काय करायचंय, कॉल लावायचंय, कॉलचं बटन लावायचंय, तर ते पण आपण एक्सटेन्शन मधून किंवा ऍसेट मधून लावू शकतो. सर म्हणजे मल्टिपल क्लिक्स म्हणजे मल्टिपल कॉल टू ऍक्शन बटन दिले तर का? हो, इथं बघा हा कॅम्पेन आहे. इथं शेड्यूल व्हिजिट वरती पण क्लिक करू शकतो. एक्सप्लोर नाव, कॉन्टॅक्टस नाव. इथं जर कॉन्टॅक्टस नाव वरती क्लिक केलं तर डायरेक्ट कॉन्टॅक्टस नाव वरती जाईल. तर ह्याच्यामुळं काय होतं, कॅम्पेनची क्वालिटी वाढते, कॉल पण येतील आणि क्लिक करण्याची अपॉर्च्युनिटी पण जास्त वाढते. क्लिक वरती चार्जेस असतात ना, तेवढेच चार्जेस असतात. काय करायचं आपल्याला, ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं आणि इथं ऍसेट वरती क्लिक करायचंय. ऍसेट वरती क्लिक केल्यानंतर खाली एक ऍसेट येत आहे. तर आता इथं बघा, हे एवढे ऍसेट येतात. इमेज टाकू शकतात, नंतर बिझनेस नेम टाकू शकतात, बिझनेस लोगो, साईट लिंक, हेडलाईन, डिस्क्रिप्शन, कॉल आउट, स्ट्रक्चर स्निपेट, कॉल, लीड फॉर्म, लोकेशन, प्राइस, ऍप, प्रमोशन. तुम्हाला काय लावायचंय? तुम्हाला काय करायचंय, कॉल लावायचा आहे. ठीक आहे, तर कॉल वरती क्लिक करा. ह्याला बोलतात एक्सटेन्शन. कॉल वरती क्लिक केलं, कोणता कॉल लावायचा आहे, इथं ऑलरेडी मी ऍड केला होता. पण जर नवीन लावायचा असेल तर तुम्ही काय करणार, इथं न्यू वरती क्लिक करायचं आणि इथं त्याची डिटेल टाकायची. इथं काय कॅम्पेन कोणाला लावायचं, कॅम्पेनला लावायचंय का ऍड ग्रुपला लावायचंय का अकाउंटला लावायचंय? कॅम्पेनला लावायचंय, कॅम्पेन. हो, मग आता आपण असंच केलं होतं काल कॅम्पेन रन करताना. इंडिया सिलेक्ट केलं आणि त्याचा नंबर काय होता तो सागर सांगा. 76 76 20 34 94 73. हे किती पण पर्सेंट टाका, काय प्रॉब्लेम नाही. डिक्रीज करा, इन्क्रीज करा, काय प्रॉब्लेम होत नाही. पर्सेंटेज वाढवायचे, कॉल आर नॉट कलेक्टिंग. म्हणजे आता सपोज क्लिक वाढवायचे तर किती वेळा दाखवायचे, किती पर्सेंटने इन्क्रीज करायचं, ते सारखं सारखं दिसत नाही का, कधी दिसतं कधी नाही दिसत. लागलं का आपलं एक्सटेन्शन? कोणतं लागलं? हे आलं का खाली? रिमूव्ह करायचंय, रिमूव्ह करा. इनेबल आहे, ऍड करायचंय तुम्हाला, कॅम्पेनला ऍड करायचंय. परत कॅम्पेनला, कोणत्या कॅम्पेनला ऍड करायचंय? दोन्ही पण करायचंय, दोन्हीला करा. समजलं? प्राइस एक्सटेन्शन लावायची. परत काय करायचंय तुम्हाला, इथं जायचंय, कोणतं एक्सटेन्शन, स्निपिट एक्सटेन्शन. म्हणजे काय, टू मोर इन्फॉर्मेशन. म्हणजे आता इथं तुम्ही पाहिलं होतं एका ठिकाणी एकच हेडलाईन डिस्क्रिप्शन दिसत होतं, काही ठिकाणी 3 डिस्क्रिप्शन दिसत होते. तर टू ऍड मोर इन्फॉर्मेशन म्हणजे जर मी टाकलं NMD प्रायव्हेट लिमिटेड इज टॉप रँक डिजिटल मार्केटिंग अँड डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, 100% प्लेसमेंट गॅरंटी, एवढंच माझं बसतंय आणि मला अजून इन्फॉर्मेशन टाकायची, गव्हर्नमेंट ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर, तर त्यावेळेस मला जागा पुरत नाही. तर एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर स्निपेट ऍड करावं लागतं. तर इथं जाऊन तुम्ही स्ट्रक्चर स्निपेट ऍड करू शकता. मला आता लोकेशन ऍड करायचं तर लोकेशनचं एक्सटेन्शन पण ऍड करू शकतो. लीड फॉर्म म्हणजे खाली त्याच्यावरती क्लिक केलं की काय येतील, मला फॉर्म भरण्याची जागा येते. मग आपण एक लीड फॉर्म पण लावू त्याला. लीड वरती क्लिक करायचं आणि खाली जाऊन प्लस साइन वरती क्लिक करायचं. मग लीड मध्ये तुम्हाला कोणती कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची, काय घ्यायची,
कोणती कोणती इन्फॉर्मेशन घ्यायचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. तर मग मी इथं काय करणार, नवीन क्रिएट करू का, युजिंग एक्झिस्टिंग पण मी बनवलेलं आहे, पण तुम्हाला समजणार नाव, ईमेल आय डी मी तुम्हाला नवीनच बनवून दाखवतो म्हणजे तुमचं पण एक कन्सेप्ट क्लिअर होईल. शुभांगी मॅडम समजते का तुम्हाला? ठीक आहे. हे ज्या गोष्टी झाल्या नव्हत्या त्या मी तुम्हाला इथं क्लिअर करतोय. पहिले तर नेम पाहिजे मला, आणि नंतर सिटी पाहिजे का, मला फोन नंबर पाहिजे, कंट्री कोणती पाहिजे का, नाही. हे बिझनेस टू बिझनेस डिपेंड आहे. मला फक्त फुल नेम आणि कंट्री पाहिजे, सॉरी फोन नंबर. मग त्यांना कॉल करून आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. कॅम्पेन नेम हे काय टाकायची गरज नाही. इंग्लिश क्वेश्चन टाकायचं आहे का, अजून काय, व्हॉट इज युअर एज्युकेशन टाकायचं आहे का, टेक्निकल रिलेटेड काय टाकायचं आहे का, न्यू सेगमेंट काय टाकायचं आहे, काय डिस्क्राईब करा, व्हॉट टाइप्स ऑफ प्रॉपर्टी रिक्वायर्ड्स हे काय टाकायचं असेल तर टाका, नसेल तर नका. व्हॉट इज युअर हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन. आन्सर ॲड करायचं असेल तर ॲड करा, नसेल तर नका करा. नंतर इथं जर तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन घेत असाल तर प्रायव्हसी पॉलिसीची लिंक द्यावी लागते, म्हणजेच त्यांचं आपल्याला वेबसाईट ओपन करावं लागतं. इथं काय टाकायचं, कॅटलिस्ट. दुसरी कोणती वेबसाईट आहे त्यांची, ऑनलाईन. इमेजेस लयच खतरनाक टाकतात राव, हे काय आहे यांचं, अवघड आहे का नाही अवघड. प्रायव्हसी पॉलिसी इमेज पाहिजे का तुम्हाला, इमेज टाकायची तर टाका. सिस्टीम मधून अपलोड करायचे असेल तरी पण ऑप्शन्स असतात. थँक यू, विल कॉन्टॅक्ट यू सून, विजिट आवर वेबसाईट. प्रायव्हसी पॉलिसी ॲक्सेप्ट केली, ॲक्सेप्ट करावं लागते म्हणजे तुम्ही ह्याचा गैरवापर नाही करणार. हे जे इन्फॉर्मेशन घेतात, हे नंबर घेतात, ते कशासाठी घेतात, कोणासाठी घेतात. कॉल टू ॲक्शन बटन काय, अप्लाय नाव. लर्न मॉल चालेल का, अप्लाय नाव. कुठे आहे अप्लाय नाव, सेव्ह. ह्याचं डिस्क्रिप्शन पण टाका म्हणताय. टाकलं एवढं, जास्त टाकायची गरज नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी टाकल्या, कुठंतरी अजून एरर यायला लागली. व्हॉट इज युअर हायेस्ट एज्युकेशन, अजून काय क्वेश्चन टाकायचं आहे का,
शॉर्ट आन्सर लिहितो मी, मग आपल्याला काय टाकायची गरज नाही. नंतर इथं काय लिहिलंय, कॉल टू ऍक्शन बटन काय लिहिलंय इथं, URL टाकावं लागेल. सेव. झालं? लागलं का? कुठं कुठं लावायचंय? ऍड टू कॅम्पेन. कोणत्या कॅम्पेनला? दोन्ही पण कॅम्पेनला मी ऍड करतो. ठीक आहे. आता मला काय लावायचंय, कॉल एक्सटेन्शन लावलं आपण. आणि कॉल आउट एक्सटेन्शन काय असतात? कॉल आउट आणि कॉल एक्सटेन्शन. कॉल आउट म्हणजे ठळक, आणि कॉल म्हणजे कॉलचं बटन, जो नंबर असतो तो ऍड करणं. आता एक दुसरा असतो साईट लिंक. साईट लिंक म्हणजे कसं, गव्हर्नमेंट जे आपल्या वेबसाईटच्या खाली जे अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, इंजिनिअरिंग त्याला बोलतात. तर मग एक अजून काय लावतो मी, ऍसेट मध्ये जाणार, ऍसेटच्या खाली गेल्यावर हे ऍसेट्स यूज करायचं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साईट लिंक कुठं दिसतात का, ह्या साईट लिंक. टोटल 2 साईट लिंक कंपल्सरी लावा लागतात. प्लस मध्ये जातो. आता ह्यांच्या किती साईट लिंक रेडी इथं? काहीच नाही. तर मग साईट लिंक काय लावायचे आपल्याला, कॉन्टॅक्ट अस, किंवा ह्याचं नाव आपण टाकू शकतो डायरेक्ट इंजिनिअरिंग ऍडमिशन. हॅलो, बोला ना, चालू आहे ना. मग उद्या आलं तरी चालेल. नाही, उद्याच या मग. हो. डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग. साईट लिंक म्हणजे काय सांगितलं नाही तर. तुमचं लक्ष नव्हतं का मग? पूर्ण ना. हॅलो. 2 BHK फ्लॅट्स इथं मी 2 BHK फ्लॅट्स इथं सर्च केलं होतं मी तुम्हाला, आणि इथं सांगितलंय 2 BHK रिलीज फ्लॅट्स इन पुणे न्यू. ज्याच्यावरती क्लिक होतं त्याला साईट लिंक बोलतात. आता मी सांगितलं सर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट ऍसेट म्हणा. ऍसेटला आणि एक्सटेन्शनला एकच नाव आहे, आणि त्या ऍसेट मध्ये हे सगळे 16 टाईप काय येतं, एक्सटेन्शन येतं. मग त्याच्यात साईट लिंक. साईट लिंक म्हणजे ह्याच्यावरती क्लिक होतं, लिंक वरतीच क्लिक होतं. इथं 2 BHK रिलीज फ्लॅट आहे, इथं आहे का साईट लिंक? नाहीये. इथं आहे का साईट लिंक? इथं साईट लिंक एक दिली, फ्री कन्सल्टेशन अँड फ्री व्हिजिट. ह्याच्यावरती क्लिक केलं तर आपण रिडायरेक्ट होतोय तिथं. ह्याला बोलतात साईट लिंक. तर मग ह्याच्यावरती आपल्याला कोणते साईट लिंक द्यायचे, इंजिनिअरिंग ऍडमिशन, नंतर ते इंजिनिअरिंगच आपल्याला इथं URL दिला पाहिजे. दुसरं काय आहे, पस्तीस कॅरेक्टरच बसतात. आणि आता URL टाकायचा. कशाचे टाकले आपण, इंजिनिअरिंगचे टाकले. तर मग इंजिनिअरिंगची लिंकच द्यायची. ही लिंक आहे, लँडिंग पेजची लिंक असती, ती लिंक द्यायची, म्हणजे रिलेव्हन्सी स्कोर पण तुमचा वाढेल. कॉन्टॅक्टची दिली तर चालेल का? नाही. झालं. आता इथं डिजिटल मार्केटिंगची लिंक आली, चालेल का? असं रिलेव्हंट आहे का? नाही. मग इथं काय टाकायचंय,
टाकायला पाहिजे ना, हम्म. खाली डायरेक्ट ऍडमिशन. नंतर इथं काय टाकायचं, आता इथं डिजिटल मार्केटिंगचं URL चालेल का, कोणी टाकलाय मग? आता इथं बीटेकच द्यायचं. आता दुसरी चूक काय आहे, वरती लिहिलंय डायरेक्ट ऍडमिशन फॉर MBA, हे नाही पाहिजे. इथे इंजिनिअर बीटेकच पेज ते तर बीटेकच. स्मॉल स्मॉल चुका पण मोठं नुकसान करू शकतात. काय झालं, इंजिनिअरिंगची झाली का? बीटेकची करायची आपल्याला. खाली कवर हे नकोय, झालं. आता ह्याच्यामधले बघा काय काय पाहिजे, 4 क्रिएट केले होते पण मी इंजिनिअरिंग नंतर डायरेक्ट ऍडमिशन एवढेच करणार आहे. आणि हे टू ऍड टू कॅम्पेन, कोणत्या कॅम्पेनला, दोन्ही पण. समजलं. ऍसेट समजले तुम्हाला. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं, आता ओव्हरव्ह्यू मध्ये जाऊन बघा आपला कॅम्पेन. तर ते अंडरव्ह्यू मध्ये जाईल आणि इथं खाली तुम्हाला ह्या गोष्टी दिसायला स्टार्ट होतील. कॉल नंबर लागल्यावर खाली पण एक कॉल नंबर दाखवल आणि ते गव्हर्नमेंट वगैरे पण दाखवतं. अंडर रिव्ह्यू मध्ये ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते शो करायला स्टार्ट होईल. आता 2च कॅम्पेन आपल्याकडे स्टार्ट आहेत. तर परत उद्या आपण आपल्या साईट लिंक वरती, कॉल टू ऍक्शन वरती आपण नंतर कोणतं लावलेलं आहे, लीड फॉर्म लावले, त्याच्यामध्ये लीड किती आल्या ते पण आपल्याला चेक करता येते. इनऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे आपल्याला काय समजत नाहीये, किती कॉल आले ते समजत नाही. ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ट्रबल शूटिंग करावं लागेल. ट्रबल शूटिंग मध्ये जायचं, कंटिन्यू करायचं, कंटिन्यू करून पण इथून सहसा ते ऍक्टिव्हेट होत नाही. तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करावा लागतो किंवा ऍज अ कोड जनरेट करून कुणाला पाठवायचा. आता पहिल्या स्टार्टिंगला कोणी क्वेश्चन विचारला होता, त्याचा आन्सर इथं आपण देऊ द्या. मी विचारले होते. हो, हे बीटेक साठी होतं, कॉन्टॅक्ट करायचं.
दोन टाईपने कोड क्रिएट होतो. एक तर हे मॅन्युअल पद्धतीनेच आपण काय केलं, रिडायरेक्ट त्या वेबसाईटवरती झालं. परत कट करून टाकायचं, चेक करायचं नॉट कनेक्टेड. नंतर दुसरा कोणता ऑप्शन्स आहे हे परत रिट्राय करून पहा, नाहीतर मग डायरेक्ट इन्स्टॉलवरती जायचं. इथून पण इन्स्टॉल करू शकता तुम्ही, फक्त तो कोड डेव्हलपरला दिला पाहिजे. किंवा दुसरं गुगल ॲनालिटिक्समध्ये जायचं, तो कोड क्रिएट करायचा आणि तो कोड काय करायचा, डेव्हलपरला द्यायचा, गुगल ॲनालिटिक्सचा कोड. कॅम्पेन टॅग मॅनेजर माहिती आहे, त्याच्यातून सगळं ट्रॅक होतं. इथं ओपन झालं. ॲड टू क्रोम पण आहे हे, किंवा डायरेक्ट तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तरी चालतं. तर ते ट्रॅकिंग कोड पण एक विचारला होता मी क्वेश्चन. ट्रॅकिंग कोडचं सांगतोय ना मी तुम्हाला. मी दोन टाईपनी सांगितलं की एक म्हणजे काय, आपल्याला काय करायचं, गोलवरती जायचंय, कन्व्हर्जनवरती. न्यू कन्व्हर्जन ॲक्शनमध्ये जायचं. आपल्याला एक हे करायचं की काय मेजर करायचं, आपल्याला कॉल किती आले ते मेजर करायचंय. मग कॉल कुठून मेजर करायचे, कॉल फ्रॉम ॲड युजिंग कॉल एक्सटेन्शन, आपण जे एक्सटेन्शन लावले ते, कॉल फोन नंबर ऑन वेबसाईट, वेबसाईटवरती पण कॉल आहे का, क्लिक्स ऑन युअर नंबर ऑन युअर वेबसाईट, वेबसाईटवरती पण नंबर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. तर ह्याच्यातलं काय करायचं, जे एक्सटेन्शन लावले तिथून किती कॉल आल्यात ते चेक करायचंय. तर मग इथं गेलो, त्याला नाव दिलं कॉल. इंडियन रुपीज कन्व्हर्जन 1 सेम व्हॅल्यू ठेवली. 1 जरी कॉल आला तरी मेजर झाला पाहिजे. त्याचे ड्युरेशन ठेवतो 5 सेकंद, म्हणजे 5 सेकंदापर्यंत जर बोलणं झालं तर आपल्याला ते मेजर होणार. 5 सेकंदापेक्षा कमी जर एखादा माणूस बोलला तर तो मेजर होणार आहे. थ्रू कन्व्हर्जन 30 डेज. 30 डेज ठेवायचं आहे का 1 वीक ठेवायचं आहे का 45 दिवस ठेवायचं आहे का 60 दिवस ठेवायचं आहे. 6 दिवसानंतर ॲटोमॅटिकली ते 60 दिवसानंतर ॲटोमॅटिकली ते होणार यूज. काय 60 दिवसापर्यंत जाईन, त्यानंतर हे निघून जाईन कॉल टू ॲक्शन बटन. नंतर 60 दिवसांनी परत असंच अप्लाय करावं लागतं. ठीक आहे. यू आर सेट टू कॉल कन्व्हर्जन डन. इथेच कन्व्हर्जन गोल्सवरती गेलो. गोलवरती क्लिक केलं, न्यू कन्व्हर्जनवरती क्लिक केलं आणि तिथं ते फॉर्म ओपन होतो तो दिला आणि इथं कॉल नाव दिलेले आहे. हे कन्व्हर्जन आता ऍक्टिव्ह करा. समजलं. रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करा. तर आता ते कॉल पण मेजर करायला स्टार्ट होईल. जेवढे कुठून आलेले, फक्त जे आत्ता एक्सटेन्शन लागले ना त्याच्यामधून. डायग्नोसिस करायचं असेल तर डायग्नोसिस पण करू शकतो, पण अजून त्याचं काय मेजर झालं नाही ते. हे एक झालेलं आहे, बाकीचं हा इनॅक्टिव्ह आहे. इथं पण दिसतं कन्व्हर्जन ॲक्शन काय आहे, किती कॉल आले, डिफॉल्ट किती होते, इंटरॅक्शन काय झालं, मोबाईलवरून किती आले, फोन कॉलवरून किती आले, हे सगळं तुम्हाला दिसतं. हा एक
झाला कन्व्हर्जन ट्रॅकिंगचा. आणि दुसरा, आपण ज्यावेळेस गुगल अॅनालिटिक्स शिकतो ना, तर त्याचा एक कोड क्रिएट करायचा आणि तो कोड क्रिएट करून मॅन्युअली आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करायचा. तर ह्या 2 पद्धती. तर ते गुगल अॅनालिटिक्समध्ये आपण शिकणार. ह्याच्यातले काही लोक जर गुगल अॅनालिटिक्स त्या संध्याकाळच्या बॅचला असतील तर त्यांना मी सांगितलेलं होतं. ठीक आहे. आता फक्त एवढंच लक्षात घ्या, कन्व्हर्जन ट्रॅकिंग कसं लावायचं, नंतर ह्याच्यामध्ये ॲसेट कसे लावायचे. आजच्या लेक्चरमध्ये तेवढंच पाहिलं आपण. ॲसेट कसे लावायचे, किती क्लिक्स आलेत, आजच्या दिवसामध्ये किती अमाऊंट स्पेंड झालेलं आहे, कॅम्पेन कसा सिलेक्ट करायचा, कॅम्पेनचा ॲड ग्रुप कसा सिलेक्ट करायचा, ॲक्टिव्ह किती इथं, नंतर फिल्टर कसे लावायचे, कीवर्ड मॅच टाईप किती असतात ते कसे चेंज करायचे, हेच शिकलोत आपण. तेवढं ह्याची फक्त प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे, थँक्यू. कोणाचं काय क्वेश्चन आहे का?